सध्या स्थितीमध्ये भुईमुगाचं पीक हे 70 ते 80 दिवसाचं झालेलं आहे आणि अशातच आपल्याला जो माल चालू झालेला आहे त्याची साईज वाढवण्याच्या दृष्टीनं आपण कुठल्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची पेरणी ही डिसेंबर महिन्यामध्ये झालेली आहे. त्या ठिकाणी भुईमुगाचं पीक हे 90 दिवसाच्या वर गेलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची पेरणी ही 15 जानेवारीच्या नंतर मात्र 15 फेब्रुवारीच्या आधी झालेली आहे. तर त्या ठिकाणी पण आपलं भुईमुगाचं पीक हे 50 ते 60 दिवसाचं झालेलं आहे. तर 60 ते 65 दिवसाचा भुईमुग झाल्याच्या नंतर आपल्याला कुठली फवारणी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. कदाचित तो जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून पाहून घ्या. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला भुईमुग हा 80 ते 90 दिवसाचा होतो, म्हणजेच शेंगा ज्यावेळेस भरणं चालू होतात, तर त्यावेळेस आपल्या पिकाला पोट्याची अतिशय गरज असते आणि त्यावेळेस आपल्याला 0050 म्हणजेच विद्राव्य जे पोटॅश आहे हा आपल्याला देणं गरजेचं असते. तर मित्रांनो, 0050 जर आपण फवारणी करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला 100 ते 120 ग्राम प्रति 10 लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला 0050 हे विद्राव्य खत वापरायचं आहे. सोबत मित्रांनो, आपल्याला 25 ते 30 ग्राम बोरॉन 20% हे आपल्याला फवारणीमधून याच्यासोबत घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या दोन खताचा वापर आपण जर शेवटच्या फवारणीमध्ये म्हणजेच 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान जर आपण केला तर या ठिकाणी आपल्याला शेंगा भरण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. तसंच मित्रांनो, भुईमुगाचं पीक हे दिवसेंदिवस जसं मॅच्युरिटीकडे जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा ताण देणं खूप गरजेचं असतो. नाही की आपण रात्रंदिवस आपण त्या ठिकाणी पाणी जर चालू ठेवलं तर काय होणार की त्या ठिकाणी भुईमुग उधळण्याचं जे प्रमाण आहे हे जवळपास 10 ते 15% वाढू शकते आणि त्यामुळं उत्पादनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घट पाहायला मिळत असते. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जर आपण पिकाला या वयामध्ये जर ताण दिला तर काय होणार आहे की शेंगा ज्या आहेत हे आपल्या चांगल्या निठूर भरतील आणि त्या ठिकाणी जे फुसके शेंगा राहणे किंवा अंडे राहणं याचं जे प्रमाण आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी करण्यासाठी चांगली मदत होत असते. तसंच मित्रांनो, भुईमुगाची काढणी आपण ही शक्यतो 80 ते 85% शेंगा या भरल्याच्या नंतर आपण काढणी करायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी शेतकरी पाहतात की 100% शेंगा भरण्याची वाट पाहतात, पण त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी भुईमुग उधळण्याचं जे प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात वाढत असते. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 80 ते 85% शेंगा जर आपल्या भरल्या असतील तर त्या ठिकाणी आपण त्याची काढणी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की 0050 100 ते 125 ग्राम आणि सोबत आपल्याला बोरॉन घ्यायचा आहे आणि पाण्याचा चांगला ताण द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय आहे की शेंगा आपल्या चांगल्या भरतील आणि वेळेवर आपल्याला काढणी करायची आहे. म्हणजेच ह्या 3 गोष्टी आपण आपला भुईमुग काढणीपर्यंत ह्या करणं अपेक्षित आहेत, जेणेकरून आपल्याला एक तर आपलं होणारं नुकसान टाळता येईल आणि उत्पादन वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त माहितीसाठी चॅनलमध्ये जाऊन भुईमुगाबद्दल सविस्तर माहितीचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहे. ते जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही जाऊन चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. आणि कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे भुईमुग उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या भुईमुगामध्ये शेंगा भरण्यासाठी चांगली मदत होणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.